रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। श्याम बनवारी, गिरिधारी 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 श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी, 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 गिरिधारी मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी, मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी, मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी, 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 गिरिधारी श्याम बनवारी। मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी, मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी, मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी, मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी
श्याम बनवारी, मेरो राधा रमन गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी, गिरधारी श्याम बनवारी, गिरधारी श्याम बनवारी। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधेश्याम। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। मैत्रेय उवाच मनोस्तु शतरूपायां तिस्रकन्याश्च जज्ञिरे आकूतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति विश्रुताः। आकूतिमृते प्रादादविभ्रात्यमतिं नृपं पुत्रिका धर्ममाश्रित्य शतरूपानुमोदितः। चतुर्थ स्कंधाचा प्रारंभ करत असताना मैत्रेय ऋषी विदुरजी महाराजांना सांगतात, राजन महाराज, स्वयंभू मनु महाराजाला 3 मुली होत्या असे सांगितलं. त्यातली सगळ्यात थोरली जी कन्या होती तिचं नाव आकुती होतं. त्या ऋषी प्रजापतीने दिल्या होत्या आकुती माता. आकुती मातेचा ऋषी प्रजापतींशी विवाह झाल्यानंतर कालांतर व्यतीत होत गेलं. कालांतराने त्यांना तिच्यापासून एक पुत्ररत्न झाले. त्यांचं नाव होतं साक्षात परमात्म्याचे अवतार यज्ञनारायण भगवान. भगवंताचे अवतार होते ते. प्रगट झाल्याबरोबर सगळ्या देवतांनी जय जयकार केला. यज्ञनारायण भगवान की जय. यज्ञनारायण मोठे झाले. हळूहळू मोठे झाल्यानंतर त्यांचा विवाह दक्षिण नावाच्या स्त्रीशी झाला. तिच्यापासून त्यांना 12 मुलं झाले. तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, रसपती, धमस्वन्न, सुदेव, रोचन वगैरे वगैरे असे 12 मुलं झाले. यज्ञनारायणच मग त्या काळामध्ये स्वयंभू मनु महाराजांच्या मन्वंतरात इंद्रदेव झाले. स्वयंभू मनु महाराजांचे जे मुलं होते प्रियव्रत आणि उत्तानपाद हे मनुपुत्र मानल्या गेले. मरीची इत्यादी सप्तऋषी होते. त्यानंतर मग देवहूती मातेच्या मुलींचा वंशविस्तार सांगायचा राहिला होता. तो सांगतात, देवहूती मातेच्या ज्या 9 मुली होत्या त्या 9 मुलींपैकी सगळ्यात ज्या थोरल्या कन्या होत्या त्यांचं नाव होतं कला. त्या कला मरीची ऋषींना दिल्या होत्या. त्यांना त्याच्यापासून 2 मुलं झाले, कश्यप आणि पौर्णिमा. कश्यपांचा वंशविस्तार फार मोठा आहे. पौर्णिमा जी होती त्यांना विरज आणि विश्वक अशा प्रकारचे 2 मुलं होते. देवकुल्या नावाची एक मुलगी पण होती जी पुढे चालून गंगा नावाची नदी झाली. त्यानंतर एक दुसरी जी कन्या होती देवहूती मातेची तिचं नाव होतं अनसूया. अनसूया हा जो शब्द आहे तो अनुसया नाही, अनसूया आहे. अनसूया शब्दाचा अर्थ होतो जिच्या ठिकाणी असूया नाही ती अनसूया. असूया म्हणजे दुसऱ्याच्या गुणामध्ये दोष पाहण्याची प्रवृत्ती. असूया दुसऱ्याच्या गुणात दोष पाहतात माणसं नाही. खरं म्हणजे दोषात गुण दिसायला पाहिजे पण गुणातच दोष दिसतात. दोषात सुद्धा गुण पाहणारा जो आहे तो महात्मा आहे आणि गुणात दोष पाहणारे आपण सामान्य माणसं. असूया करतात दुसऱ्याची असूया. मनामध्ये ज्याच्या असूया नावाचा दोष आहे त्याला गुण कोणाचे किती सांगा त्याच्यातून दोष काढणार. कशाचा तो असा असेल लगेच म्हणणार, लगेच काढणार. 7 दिवस सप्ताह होता गावामध्ये. दररोज वेगवेगळे महाराज यायचे आणि 4 जण असे बसलेले असायचे. ते त्या महाराजाचा काहीतरी दोष काढायचे. ते महाराज आहे ना ते असा काढायचे दोष काहीतरी. त्यांचं ते दिवस खाली जायचंच नाही. महाराजाचा दोष काढल्याशिवाय राहायचेच नाही. महाराजाचाच दोष काढायचे, दुसऱ्याची काढायचीच नाही. साध्या माणसाचा नाही, महाराजाचे दोष काढायचे. एके दिवशी एक महाराज आले. असे आले की त्यांना काही दोषच सापडला नाही. त्यांनी खूप निरखून पाहिलं पण कुठंच काही सापडलं नाही, दोषच नाही सापडला. ते म्हणले आज आपण जरा खाली गेलो गड्या, आज आपला डाव खाली गेला. आपण नाही दोष काढू शकलो महात्मा. एकानं खूप डोकं खाजून मला कसं काय खाली जाईन डाव आपला. दोष सापडला.
म्हणले काय दोष आहे? म्हणले त्या महाराजाचं काय नाही, पण त्याची मावशी नाही का तंबाखू खाती नाही का, मावशी तंबाखू खाती, महाराजाचा दोष नाही का. कुठं काय जोडतील माणसं काय सांगतात नाही. दोष काढायचा म्हणजे काढायचा. मावशी तो तंबाखू खाते म्हणायचं, काय सांगा किती अवघड. त्याला म्हणायचं असूया. असूयामुळं कुठंतरी त्याला दोष लावायचा म्हणजे लावायचा, कशात तरी सापडायचं त्याला नाही का. आणि हा दोष नव्हता मातेच्या ठिकाणी म्हणून त्यांना म्हणतात अनसूया. न विद्यते असूया शंसा अनसूया. त्या अनसूया माता ज्या होत्या त्या अत्रि ऋषींना दिल्या होत्या. अत्रि ऋषी तप करत बसले होते. कुलपर्वताच्या अंतर्गत जे वृक्षपर्वत आहे त्या वृक्षपर्वतावर ते तप करतायत. एका पायावर उभे राहिले, ते हात वर केलेले आहे, भगवंताची आराधना करतात. अनसूया माता सुद्धा त्यांच्यासारखं तप करते. उरलेल्या वेळेमध्ये आश्रम सेवा, आलेल्या अतिथींची सेवा. अतिथींना ती फार बहुमान द्यायची. अतिथी म्हणजे देव समजायचे. पातिव्रत्य धर्माचं पालन आणि अतिथी धर्माचं पालन ती फार काटेकोरपणे करत होती. खूप कष्ट घ्यायचे, सारखे कष्ट असायचे तिला. आणि एवढे कष्ट असून सुद्धा कधी कष्टाचं काही वाटत नव्हतं तिला. खरंच काही काही माता किती कष्ट घेतात नाही का. त्यांचे कष्ट खरंच वर्णन करतात नाही का. सगळ्यांच्या अगोदर उठायचं, सगळे घरची कामं करायचे, नंतर पुन्हा शेतात जायचं, शेतामध्ये सुद्धा राबायचं, पुन्हा तिथून आलं की आल्यावर स्वयंपाक करायचा, सगळ्यांनी खायचं प्यायचं, नंतर बिचाऱ्याने जेवायचं, नंतर भांडे घासायचे, नंतर सगळे ठेवून मग झोपायचं. किती कष्ट असतात. दिवसभरही राबायचं, घरी आल्यावरही राबायचं, किती कष्ट असतात त्यांना. कष्ट करता करता जातात नाही, किती कष्ट करतात, पण झिजतात नाही का. झिजणं चांगलं असतं. झिजत जाऊ माणसानं, गंजून जात जाऊ नये माणसानं, झिजून जात जाऊ नाही का. झिजलेलं चांगलं असतं, गंजलेलं काही कामाचं नसतं नाही का. मग झिजणे म्हणजे चांगलं आहे, तेजस्वी होत असतं झिजल्यामुळे. पहा ना, काही काही वस्तू झिजतात ते किती छान राहतात त्या नाही का. झिजायला पाहिजे माणसाला. माणसाला झिजायचंच नको वाटतं, गंजायचं बरं वाटतं नाही का. गंजून राहायचं, काय पडून 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 राहायचं, हे नाही करायचं आणि ते नाही करायचं. स्वतःचे सुद्धा कामं स्वतः नाही करायचं. तांब्या भरून आणून दे ते म्हणायचं सुद्धा कंटाळा येते नाही का. काय तांब्या भरून घ्यायला उठायला कंटाळा नाही. उठा ना जरा, नाही तर असंच बसून राहता, सारखं बसता उठा, पुन्हा उठताच यायचं नाही. पुन्हा उठून घ्या, हालचाल होऊ द्या शरीराची जरा तरी, तेवढं तरी करीत जाणार. आपण आपलं ताट घासायला काही हरकत आहे का? पण नाहीच, सगळं ऐकतच, काही ऐकत, सगळं जिथलं तिथं. चहाचं कपही ह्यांनीच आणून द्यायचा, पुन्हा नेऊन त्यांनीच धुवायचा, सगळं आरामशीर. आता काय करा नाही का. महाराज तर जास्तच आंदी होतात नाही का. सगळं त्याला आयतच आणून देतात ना महाराजाला नाही. महाराजाचं बरं आहे आपलं, महाराजाला असं बरं आहे, गंजून जायचं काम नाही. गंजण्यापेक्षा झिजलेलं चांगलं नाही, कष्ट घेत झालं. म्हणून सांगायचं तात्पर्य असं, मग आता खूप कष्ट करायचे. एके दिवशी भगवान नारद तिथं आश्रमात आले. तर मातेचे कष्ट पाहिले, किती सारखे कष्ट आहेत तिला. आणि ते ऋषी तप करतायत सारखे, आणि देवाचे ह्यांच्याकडे बिलकुल लक्ष नाही. एवढं सत्कर्म करणाऱ्याला देवानं भेट द्यायला पाहिजे. देवासाठी तप करतायत आणि देवाचे ह्यांच्याकडे लक्ष नाही. संतांना जर असं कधी दिसलं ना, तर संत ते देवाचं लक्ष इकडे केंद्रित करतात. म्हणून आपण संतांच्या नजरेत आलो पाहिजे नाही का. संतांना असं वाटलं पाहिजे की ह्याला देवाची प्राप्ती करून देणं आवश्यक आहे. संतांच्या मनात आलं पाहिजे की ह्याला देवाची प्राप्ती करून द्यायची, पण त्याच्यासाठी त्यांना आवडेल असं काम करावं लागेल नाही का. त्यांचं काहीतरी असं आवडतं काम जे असेल ते करा, पण काही का होईना, पण त्यांना असं वाटलं पाहिजे की ह्याला एकदा देवाची प्राप्ती करून द्यायची, असं त्यांच्या मनात आलं पाहिजे बरं का. आपण सांगून नाही, महाराज मग आम्हाला देवाची प्राप्ती करून द्या ना, नाही जमत ते नाही हो म्हणतील, ते नाही म्हणायचे नाही. हां, प्रयत्न करू ना, पण त्यांच्या मनात आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करता येणं शक्य ते करायचं, पण त्यांच्या मात्र मनात येऊ आपल्यासाठी की मला याला देवाची प्राप्ती करून द्यायची. भगवान नारदाला ते सगळे क्रियाकलाप पाहिल्यानंतर वाटलं या दोघांना सुद्धा देवाची प्राप्ती आवश्यक आहे. एवढ्या चांगल्या महात्म्याला देव भेट देत नाहीत, मी करणार आता हे काम. कसे देव भेट देत नाहीत. आणि मग नारदांनी मनावर घेतल्यानंतर काय असंभव आहे बुवा. तिथून निघाले, लगेच वैकुंठात गेले. भगवंत अगदी शेषावर शयन करत बसले होते, लक्ष्मी आईसाहेब चरणाची सेवा करत होत्या. आणि एवढ्यामध्ये हे पोहोचले. भगवंताने म्हटले या या नारदजी या. हे गेले, नमस्कार केला देवाला, जवळ बसले चरणाजवळ. भगवान नारदांना परब्रह्म परमात्मा श्रीहरी विचारतात, काय नारदजी महाराज आज खुश दिसतात जास्त. म्हणजे हां, मृत्यूलोकात गेलो होतो. एक कुल नावाचा पर्वत आहे, त्या पर्वताच्या अंतर्गत वृक्ष नावाचा जो पर्वत आहे, त्या पर्वतावर मी गेलो. तिथं अत्रि ऋषी तप करतात भगवान. त्यांच्या ज्या सुविद्य पत्नी आहेत ना, अनसूया, त्यांचं नाव आहे. काय तप करतात भगवान.
पतीसारखं तपही करतात, आलेल्या अतिथींची सेवाही करतात, पतिव्रता धर्माचं पालनही करतात. काय कष्ट त्या माऊलीचे, तपही करतात. पण पतिव्रता धर्माचं पालन आणि अतिथीची सेवा या दोन्ही गोष्टी मी त्यांच्याकडे प्रकर्षानं पाहिल्या. आपल्याला खूप आवडला स्वभाव त्या माऊलीचा. जगात अशा व्यक्ती दुर्लभ आहेत, अशा दुर्लभ. असं म्हटल्याबरोबर त्या लक्ष्मी मातेला वाटलं माझ्याजवळ कोणाचं काय सांगायचं, म्हणजे कसं अवघड आहे. काय जे म्हणायचं ते म्हणायला पाहिजे. लक्ष्मी आई साहेबांसारखी माता मी दुसरीकडे कुठंच पाहिजे नाही असं तिथं म्हणायला पाहिजे होतं, नाही का. तिथे दुसऱ्या बाईची स्तुती म्हणजे आता नारदाने फुकटत नाही का बरं, ते विनाकारण दिवची केली का नाही, कशाला असं म्हणावं बरं. म्हणूनही ना असं कधीही कोणत्या माऊलीच्या समोर दुसऱ्या बाईची स्तुती करत जाऊ नये, कधीच करत जाऊ नये. केले की समजा तिचा रोष झालाच, राग आला समजा तिला, नाही का, काही न करता राग येत नाही का. तिला वाईट नाही म्हणलं तरी पण तिला राग येतो, राग येतो. उगं समजा ज्यांच्या घरी जेवायला गेलं त्या दिवशी म्हणायला पाहिजे काल त्या ताईने स्वयंपाक मात्र छान केला होता, नाही का, कालच्या ताईची स्तुती करावं. आजच्या ताई मग चिडतातच, नाही का. ते म्हणतात आता दुसऱ्या वेळेस महाराजाला कधी तर नाही बोलवायची, नाही का, तिकडंच जा म्हणा त्या ताईचे स्वयंपाक चांगला कर, तिथंच जा. पण आम्ही तशी चूक कधी करीत नाहीत, नाही का. जिथं गेलो तिथला स्वयंपाक चांगला, वा वा छान 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 चांगलं झालं म्हणून तर निमंत्रण येते, नाही तर कशाला बोलावते कोण, नाही का. नावं ठेवल्यावर कोण बोलावते, सगळं चांगलं व्यवस्थित, नाही का, चांगलं झालं. काय लागतंय पोटाला पोटभर काहीतरी चार घास असले म्हणजे लागतं, मग कशाला वाईट म्हणायचं. अन्न आहे ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्न निंदा कशाला करायला पाहिजे. अन्नम न निंद्यात असं शास्त्र सांगतं. अन्नाची निंदा करूनही म्हणतात, नाही का. प्रसन्न चांगलं वाटतं ना त्यांची स्तुती केली. पण दुसऱ्याची स्तुती केली की मातोश्रीला राग आला. लक्ष्मी माता सुद्धा त्याला अपवाद नव्हत्या. चिडल्या म्हणजे नारदा माझ्यासमोर त्या मृत्यू लोकातल्या बाईचं महत्व सांगतो, माझ्यापेक्षा मोठी म्हणून तुमची काहीच किंमत नाही म्हणजे, तुमची काही किंमत नाही म्हणजे चिडल्या काय का. हे नारायण नारायण म्हणत गेले निघून. आता हो जर काय व्हायचं ते पुन्हा एकदा पेटून दिलं, आता माघारी काही करू गेले निघून. तिथून गेले कैलास पर्वतावर आले. कैलास पर्वतावर आल्यानंतर भगवान शंकराला तेच सांगू लागले अनुसूया मातेचं महत्व. जवळ पार्वती आई साहेब बसलेल्या होत्या. पार्वती आई साहेबांना ते ऐकलं, म्हणजे येणार होतं माझ्याजवळ त्या मृत्यू लोकातल्या बाईचं महत्व सांगतो, माझ्यापेक्षा मोठी काय, तुमची काहीच किंमत नाही म्हणले. तिथूनही निघून गेले. सत्य लोकांमध्ये सावित्री मातेच्या समोर ब्रह्मदेवाला ते सांगितलं, त्यांनाही असंच चिडवलं. तिघी जणी चिडल्या आणि तिघी जणींनी मग ते काय आता ते मनच लागेना कशा. मग उगीच फोन लावला लक्ष्मी मातेनं, पार्वती मातेला फोन लावला. मन लागणं झालं, उगाच फोन लावायचं कोणाला, नाही का, असंच चालतं ना. हरिओम हरिओम, पार्वती माताच बोलते. हो हो मीच बोलते. म्हणजे नारद आलते का तुमच्याकडे, म्हणजे हां आलते ना. तेच म्हणले असतील ते मृत्यू लोकातली कोण अनुसूया आणि ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ. हां तेच तेच तेच. तिथून त्यांनी फोन लावला तिकडं सावित्री मातेला. त्यांनी ते संबंध जोडला. म्हणले हां पण असं कसं होऊ शकतं सांगा. नारद म्हणतात आपल्यापेक्षा मोठे मृत्यू लोकातली बाई आपल्यापेक्षा मोठी कशी असू शकेल. तुम्ही कैलासात राहतात, मी वैकुंठात राहते, त्या सत्य लोकात राहतात, आपल्यापेक्षा मोठे कशी असू शकेल मृत्यू लोकातली बाई. म्हणले हां आम्हाला तेच म्हणायचं. म्हणले मग तुम्ही थोडंसं या, आपण काहीतरी विचार करू. मग ती एका ठिकाणी आल्या, त्यांची मिटिंग भरली. मिटिंगच म्हणतात ना वाटतं, नाही का, मिटिंग भरली, नाही का. मिटिंगमध्ये ह्यांनी आपसामध्ये विचार करून करून ठराव पास केला. बस काय ठराव पास केला मग ते मग सांगितलं. मग काय फायदा, मिटिंगचा काय फायदा झाला ते सांगतो ना नंतर, नाही आताच नाही सांगायचं. ठराव पास केला ना, आपापल्या घरी जाऊन रुसून बसल्या तिघी जणी सुद्धा. हेच ठराव झाला होता त्यांचा, रुसून बसायचं, काहीतरी मागायचं ठरलेलं आहे त्यांचं. तिघी रुसून बसल्या. रुसल्यानंतर मालक विचारणारच का रुसली म्हणून, विचारणारच नाही का. बाकीचं कोणी रुसलं तर मरू दे तसंच म्हणणार, पण बायको रुसल्यावर कसं म्हणते मरू दे तशीच, नाही मरू दे तशीच असं नाही म्हणत, नाही का. तिघी सारखी खुशामत, ते तिन्ही देव खुशामत करायला काय झालं ह्या काही बोलू ना. मग शेवटी याने विचारलं काय झालं. म्हणले आम्ही जे मागेल ते देत असाल तर सांगतो काय झालं ते, कशामुळे आम्ही रुसलो ते. मागेल ते द्याल. हां वचन घ्या. वचन घेतल्यानंतर मग सांगितलं तुम्ही अनुसूया मातेच्या आश्रमामध्ये दुपारच्या वेळेला भोजन मागण्यासाठी जायचं. भोजन. अरे वा जरूर जाऊ काय हरकत नाही, कुठल्याच प्रकारची अडचण नाही, जाऊ की म्हटले. जाऊ म्हटल्यानंतर म्हणले ठीक आहे, पण एक अट आहे, तुम्हाला अनुसूया माता जर भोजन देते म्हटल्या तर त्यांना एक अट घालायची. आम्हाला जर तू वस्त्ररहित होऊन भोजन देत असतील तर आम्हाला भोजन करायचं नाही तर करायचं नाही. अंगावर बोटभर कपडा सुद्धा ठेवायचा नाही, मग जेवण वाढायचं. असं जर असेल तर चालेल, नाही तर नाही.
अरे बापरे. मग मात्र देव हादरले. देव म्हणले का वेडा झाला का तुम्ही? ती बाई कोणी माहितीये? पतिव्रता आहे. अशा पतिव्रतेचा छळ करणं किती महाग पडतं माहितीये तुम्हाला? इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, नारद चुकला काळा भजनाचा. हे सगळे जे झाले ना ते पतिव्रतेचा छळ केला. मला मोठ्या मोठ्या देवांना सुद्धा दोष लागला, पतिव्रतेचा छळ केला. नका वाटेला घालू आम्हाला, तिकडे कशाला नेऊन घालता? म्हणे नाही, जावं लागणार तुम्हाला. असं करायचं. फक्त ती म्हणली ना मी तसं वाढणार नाही की लगेच परत यायचं बस. म्हणजे अतिथी धर्म सोडावा लागला पाहिजे. नाही जर अतिथी धर्म सोडायचा ठरला, विवस्त्र होऊन भिक्षा वाढली, तर पतिव्रत धर्म सोडावा लागला पाहिजे. हे दोन अटी कशासाठी केलं होतं हे सगळं? नारदजी म्हणले ना दोन्ही धर्म पालन करते, तर तिला एक धर्म तरी सोडावा लागला पाहिजे. आणि मग आम्ही तेव्हाच नारदाचे डोळे उघडून देऊ. नारदा, तुम्ही म्हणत होता ना दोन्ही धर्माचं पालन करते, केलं का पतिव्रत धर्माचं पालन? नाही तर मग केलं का अतिथी धर्माचं पालन? कुठे अतिथी धर्म तुमचा? असं म्हणायचं होतं नाही का? त्याच्यासाठी चाललंय नाही का? देव म्हणले आता वचन तर देऊन बसलो आणि जावंच लागणार. आता चला निघाले तिन्ही देव. वचन देऊन बसल्यावर मोठं पंचायतीत पडतं ना माणूस. पेचात पडले पण जावं लागलं. नाविलाजानं चालले. ब्राह्मण वेश धारण केला. अनुसूया मातेच्या आश्रमासमोर आणले. ओम भवती भिक्षां देही, ओम भवती भिक्षां देही. अनुसूया मातेनं आरोळी ऐकली. कोणीतरी अतिथी आलेच वाटतं. धावत आल्या. अत्यंत आदर केला त्यांचा. या 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 या. पाय धुवायला पाणी वगैरे दिलं, पाद्य पूजा केली. नंतर बसायला आसन वगैरे दिलं. चौकशी केली. गुरुदेव भगवान, अतिथी भगवान, काय सेवा करू मी तुमची? म्हणले आम्हाला दुपारचं जेवण पाहिजे. आत्ता स्वयंपाक करते, थांबा. गरम गरमच खा. नाही, स्वयंपाक जरूर कर, पण आमची आट जर मान्य असेल तर स्वयंपाक कर. आम्हाला जेवण वाढत असताना अंगावर बोडभर कपडा सुद्धा न ठेवता जर जेवण वाढत असतील तर स्वयंपाक करणार, करू नको. अरे बापरे. त्या म्हणल्या असं कसं हो? देवा मी पतिव्रत आहे. म्हणले मग पतिव्रत आहे असं नाही म्हण. आम्ही परत चाललो. तसं काय? पण अतिथीला कसं परत लावू? आतापर्यंत कुणालाच लायणार. मग वस्त्ररहित होऊन भिक्षा वाढा, वस्त्ररहित होऊन भोजन वाढा. म्हणजे तसं कसं करू? पतिव्रत आहे. मग कोणतं तरी एक म्हण ना. हे तरी हो म्हणणं तर ते तरी हो म्हण. कोणतं तरी म्हण. नाही तर जाऊ दे आम्हाला, आम्ही चाललो. तसं काही नाही. जाऊ देऊ वाटणं. अतिथी धर्म कसा सोडू? आता पण कधीच कोणत्या अतिथीला विनमुख पाठवलं नाही. अतिथीला आता कसं विनमुख पाठवू? बरं नाही पाठवू तर पतिव्रत धर्म कसा सोडू? कसं शक्य आहे ते? काय करावं आता? काही सुचेना. हे करावं का ते करावं, ते करावं का ते करावं? काही मार्ग सुचेना, काहीच सुचेना. काय करावं नाही का? एखादा पेच पडला म्हणजे माणूस काहीतरी मार्ग काढतो ना. असा नाही तर तसा नाही का? एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी पुलावर पाणी आलं तर माणूस म्हणतो तिकडून गेल्यावर जमते गाड्या, तिकडून आहे एक रस्ता, तिकडून जाऊ नाही का? कुठून तरी मार्ग असतो ना नाही का एखादा. असा मार्ग नसला तर तसा. नाहीतर मग थोडा वेळ थांबू, मग काहीतरी मार्ग काढतो. 1 घंटा अर्ध्या घंट्यात पाणी उतरल मग काहीतरी मार्ग काढतोच माणूस. एखादा अडथळा आलाय तसे मार्ग पण काही सुचेच ना, मार्ग सुचेना. ह्याने सांगितलं 2 मिनिटाचा वेळ आहे, जास्त वेळ नाही लावायचा. 2 मिनिटात मला आम्हाला कोणतं तरी सांगा, हो अथवा नाही, भोजन देणार अथवा नाही देणार. एकच सांगायचं कोणते. देणार असेल तर आमच्या अटीनुसार, नाहीतर आम्हाला परत जाऊ. काय करावं? असा पेच आला जीवनामध्ये. असा कधीच प्रसंग आला नव्हता ना. असे प्रसंग आले. आता काय करू? अनुसूया माता पतीकडे जातात तर पती ध्यान असते, त्यांना काही बोलता येत नाही. काय करावं आता? तेवढ्यामध्ये फक्त देवावर भार घातला. भगवंतावर भार घातला. म्हणजे देवा आता तुम्हीच सांभाळा मला या धर्मसंकटातून वाचवा. आता मी नेमकं कोणता धर्म सांभाळू मला काही कळेना. माझी बुद्धी काम करीना. या धर्मसंकटात मी फसले. अशा संकटातून सांभाळणं तुमचंच कर्तव्य. देवा मला सांभाळा. आता मी काय करू? मला सुचेना काय. असा भार घातल्याबरोबर बुद्धीत एकदम परिवर्तन झालं. आणि मग लक्षात आलं, हा दोन्ही करता येतं. लक्षातच आलं एकदम. देवावर भार घातला की सुचलं, चटकन सुचलं नाही. म्हटल्या ह्या आलेल्या तिन्ही अतिथींना जर लहान लहान बाळ केलं तर दोन्ही जमतं. लहान लहान बाळ केल्यावर काय हरकत? त्यांच्या पुढे विवस्त्र जरी झालं तरी बाळाला काय? बाळाच्या पुढे विवस्त्र झालं तरी पतिव्रता धर्म काही जात नाही. आणि मग मातेनं हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प केला की जन्मभर आत्तापर्यंत मी मनोभावी पती सेवा केली असेल, माझ्या पतीनं जर मनोभावी आत्तापर्यंत भगवत आराधना केली असेल, तर आलेल्या अतिथींच्या अंगावर हे पाणी पडल्याबरोबर त्यांनी छोटे छोटे बाळावा असा संकल्प केला. आणि आल्याबरोबर हे म्हणले, बोल आम्हाला देणार का नाही आमच्या अटीनुसार भोजन? म्हणले हा.
देणार देणार म्हटल्यानं अंगावर पाणी शिंपडलं. विश्वास होता, विश्वास. पाणी शिंपडल्याबरोबर छोटे छोटे बाळ झाले. वा, किती आनंद झाला. आता दोन्ही धर्म सांभाळल्या जाणार, धर्म संकटातून वाचल्या. आपल्यासारखे म्हणले असे मरुदे मेले तर नाही का, असं म्हणतायत. मरुदे मेले तर नाही, त्यांना मारून हाणून पिटून लावलं असतं नाही का. ते असं म्हणाले. मग घरच्याला सांगितलं असतं, 10-5 माणसं गोळा करून अशी पिटाई केली असती, भोतच करून ठेवली असती त्यांची मारून मारून नाही का. कशाचं जीवन काय, त्यांना मार खाऊ घातलं असतं, जीवन नसतं खाऊ घातलं. पण ती माता होती ना, माता असल्यामुळे तिनं फार फार विचारपूर्वक काम केलं. बाळ झाले छोटे छोटे. यांना म्हणले तुम्ही झोपा, आता मी स्वयंपाक करते. स्वयंपाक केला, दरवाजे बंद केले. बाळांना मग आपण विवस्त्र होऊन भोजन दिलं. आपल्या हातानं घास भरवले त्यांना. छोट्याशा बाळासमोर आई विवस्त्र जरी असली तरी पतिव्रता धर्म जाण्याचा काही संबंध नाही. पतिव्रता धर्म सांभाळला, अतिथी धर्म सुद्धा सांभाळला. पण इकडे तिन्ही देवी ज्या होत्या काळजी करू लागल्या. आता येतील सांगायला की पतिव्रता धर्म नाही सांभाळला किंवा अतिथी धर्म नाही सांभाळला. सांगायला येतील, येईच ना परत. आणि संपर्क होईना पुन्हा. संपर्क क्षेत्र के बाहेर हे म्हणालेत नाही का, नॉट रिचेबल. रिचेबलच नाही म्हणालेत नाही का. काय करावं. इस समय संपर्क नहीं हो सकता है. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं उस नंबर से अभी संपर्क नहीं हो सकता. यानी सिम कार्डच काढून फेकले असतील काय नाही, संबंधच होईना. कसं करावं बुवा आता. दुसरे नंबर तर कोणाचे नाहीत. अनुसूया मातेच्या आश्रमातला काही नंबर नव्हता त्यांच्याकडं. मग ह्यानी युक्ती लढवली. आपले तसंच ना, असं नाही नंबर सापडला तर कोणी कुठून तरी युक्ती लढवून नंबर काढतो आपण, कुठून तरी काढतो. तसं यांनी एक केला, नारदांशी संपर्क साधला. नारदाचा फोन नंबर तर होता. पटकन डायल केले की हरिओम हरिओम. म्हणले काय. म्हणले ते आमचे मालक आम्ही अनुसूया मातेच्या आश्रमात पाठवले. संपर्कच होईना त्यांचा. काय झालं काही कळायलाच मार्ग नाही. नेमकं काय झालं तुम्हाला माहिती आहे का. म्हणले हां माहिती आहे ना, तुम्ही पाठवलेत ना तिथं. ते पाठवले याच्यासाठी होते नाही का, अतिथी धर्म तरी त्यांना सोडावं लागलं पाहिजे. अनुसूया मातेला त्यांचा पतिव्रता धर्म तरी सोडावं लागलं. हां तेच तेच तेच. पण तिनं दोन्ही धर्म सांभाळले. कसं काय. म्हणले ते तर भानगड आहे नाही का. कसं काय. म्हणले त्याने तुमच्या मालकाला लहान लहान बाळ केले आणि पतिव्रता धर्मही सांभाळला, अतिथी धर्म सुद्धा सांभाळला. आबा बाबा. म्हणले मग आता ते केव्हा येणार आहेत. म्हणले ते आता लहान लहान मला त्यांना कसं येता येईल. आता त्यांना आणावं लागल. म्हणले बाप्पा आणावं लागेल का. मनानं नाही यायचे. म्हणजे येतील पण मोठे झाल्यावर येतील, असे नाही यायचे. अरे राम राम राम. आता तर अवघड झालं. म्हणजे आता आणायला गेल्यावर देतील. म्हणले जरूर जा देते. गेल्या तिघी जणी तिथे गेल्या. आता काम पडल्यावर जावंच लागतं ना कुठेही नाही का. आश्रमात आल्या. मातेनं त्यांचं स्वागत केलं. विचारलं कशा आलात. म्हणले आम्ही कशाला लपवू आता, खरंच सांगतो. आमचे मालक तुमची परीक्षा घ्यायला पाठवले होते. ते बाळ झालेत म्हणा तुमचे, बाळ केले म्हणा तुम्ही. म्हणले हां 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 तुमचे मालक आहेत का. ते पाळण्यात घेऊन जा. पाळण्याकडे गेले तर तिन्ही दिवस सारखी दिसायला ओळखायला येणार. परेशान झाल्या. घ्या ना ग तुमचे पती. मला ओळखायला येणार. वाघ पतीवर तर तुम्हाला पती ओळखायला नाही. अशा कशा ग तुम्ही. असं म्हटल्या. आईनं लगेच पाणी शिंपडलं तर तिन्ही बाळावर. पुन्हा तिन्ही देव प्रगट झाले. त्या तिघींनी देवाची क्षमा मागितली. भगवंताने ह्यांना वरदान दिलं. म्हणजे बोला. अत्रि ऋषी आणि अनुसूया मातेला सांगितलं काय पाहिजे तुम्हाला बोला, काय सांग, असं पाहिजे ते सांगा तुम्ही. याने सांगितलं भगवान काही नाही, तुम्हालाच माहिती आहे. ब्रह्मदेवाला म्हटलं तुम्हीच प्रजेच्या वृद्धीसाठी ना तपाला बसवलंय. प्रजा हवी. तेवढ्यात भगवान विष्णू आणि भगवान शंकर म्हणले का हो. ब्रह्मदेवाला म्हणले का हो, आपणच ह्यांची लेकरं हो की, आपणच ह्यांची प्रजा हो की. इतके पवित्र पती पत्नी जर असतील तर आपण त्यांची प्रजा व्हायला, पुत्र व्हायला काय हरकत आहे. म्हणजे वा तुमची इच्छा असेल तर तसं होऊ काही हरकत नाही. आणि मग तिघांनी निश्चित केलं. म्हणजे आम्हीच तुमची मुलं होणार आता. आहा काय भाग्य. ह्याच्यासाठी तप करायचं असतं. केवळ लेकर बाळासाठी काय तप करायची गरज आहे नाही का. लेकर बाळा तर डुकराला होते खूप नाही का. त्याला काय लेकरच बाळ होण्यासाठी काय त्याच्यासाठी तप थोडं करावं लागत असतं नाही का. फक्त भगवंत पोटाला यावे त्याच्यासाठी तप करावं लागतं नाही का. ते मात्र बिना तपाचं होणं शक्य नाही का. भगवंत पोटाला येतील बिना तपाची येतील कदापि संभव नाही. तप करावं लागतं, कष्ट करावे लागतात, तेव्हाच भगवंत येतात. तपाशिवाय प्राप्त होत नाही. तपेवीन दैवत विधल्यावीन प्राप्त गुजीवीन हे तर कोण सांगे. देव पोटाला यायचं म्हणजे तपाशिवाय येत असतात का काय. फुकटच कसे देव पोटाला येतील. तप केलं त्या दोघांनी आणि त्या तपाचं हे फळ झाले का साक्षात परब्रह्म परमात्मा श्रीहरी पहिल्यांदा अनुसूया मातेच्या गर्भात आले. 9 मास पूर्ण झाले. मार्गशीर्ष महिना पौर्णिमा तिथी माध्यान्ह कालाला एक अत्यंत दिव्य बालक जन्माला आले. त्यांचं नाव होतं भगवान दत्तात्रेय. प्रगट झाले. सगळ्या देवतांनी जयजयकार केला. दत्तात्रेय भगवान की जय. सगळे देवता प्रसन्न. काय अद्भुत अशा प्रकारचा अवतार.
नंतर याच अनसूया मातेनं आणखीन 2 बाळाला जन्म दिला. दत्त, दुर्वासा आणि सोम. तिघजण, दत्त, दुर्वासा आणि सोम, हे 3 देवांचे अंश. त्यानंतर मी हे कशामुळे सांगितलं एवढं, हे कथा लक्षात राहिले का तुमच्या? देवहूती मातेच्या 9 मुलींचा वंशविस्तार सांगायचा आहे. किती मुलीचं सांगितलं आतापर्यंत? आम्ही सगळं लक्षात ठेवल्यावर तुम्हाला कशाला बसवले म्हणा वर, नाही का? तुम्ही कशाला लक्षात ठेवता? तुम्ही नका ठेवू, आम्ही लक्षात ठेवतो. 2 मुलींचा वंशविस्तार झालाय फक्त आता, नाही का? देवहूती मातेच्या किती मुली? सगळ्या 9 पैकी दोघींचा वंशविस्तार सांगितला. आता राहिल्या किती? 9 मधून 2 गेल्या, खाली राहिल्या 7 जणींचा आणखीन वंशविस्तार सांगणं बाकी आहे. संध्याकाळपर्यंत होऊन जाईल, कसं नाही का? लवकर सांगून टाकू त्याला काय. श्रद्धा नावाची जी कन्या होती ना, अंगिरा ऋषींना दिली. त्यांना शिनिवाली, कुहू, राका, अनुमती अशा मुली झाल्या. त्यानंतर उतथ्य आणि बृहस्पती असे 2 मुलं झाले. त्यानंतर हविर्भू नावाची कन्या पुलह ऋषींना दिली. हविर्भू नावाची कन्या पुलस्त्य ऋषींना दिली. पुलस्त्यांना तिच्यापासून अगस्ती आणि विश्रवा अशी 2 मुलं झाले. अगस्ती संन्यासी झाले. विश्रवांना 2 बायका होत्या, इडविडा आणि केशिनी. इडविडा माता जी होती तिच्या पोटी धनांचे राजे कुबेर महाराज जन्माला आले, नाही का? संपूर्ण विश्वाचं धन ज्यांच्याकडे आहे. आपण नुसते नावाचे धनी, धनाचे खरे मालक कोण आहेत माहिती का? कुबेर. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? उगा आपण नोटा सांभाळीत बसायचं, आपलं काही नाही. सांभाळायचं आणि सगळं त्यांचं. उगा मालकाचं सांभाळण्यामध्ये काय चाललंय आपलं आयुष्य, नाही का? किती नोटा लपवून ठेवू द्या, कुठेही ठेवू द्या, इथलच्या बँकेत का तिथलच्या बँकेत, कुठेही ठेवू द्या, नोटा ह्यांच्या नाहीतच. हे सगळं धन कुणाचं आहे? कुबेरजी महाराजांचं. ते विश्रवांचे पुत्र. त्यानंतर केशिनी नावाची दुसरी जी पत्नी होती, त्यांना 3 मुलं झाले होते, रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. हा विश्रवा महाराजांचा वंशविस्तार. त्यानंतर पुलह नावाचे जे ऋषी होते त्यांना गती नावाची कन्या दिली होती. 5वी कन्या चालू आहे, नाही का? गती नावाची कन्या दिली होती. कर्मश्रेष्ठ, वरियान आणि सहिष्णू अशी 3 मुलं झालीत त्यांना. त्यानंतर क्रिया नावाची कन्या जी आहे ती क्रतु ऋषींना दिली होती. क्रतु ऋषींना तिच्यापासून वालखिल्य झाले, 60,000 वालखिल्य. त्यानंतर अरुंधती नावाची जी कन्या आहे वशिष्ठांना दिली. त्यांना 7 पुत्र झाले, चित्रकेतू, सुरोची, वसुबुद्ध्यान, द्युमान वगैरे वगैरे, शक्ती इत्यादी सर्व मुलं झाले. तर यानंतर चिती नावाची जी कन्या आहे ती अथर्व ऋषींना दिली. आणि त्या अथर्व ऋषींना तिच्यापासून एकच पुत्र झाले, त्यांचं नाव होतं दधीची. दधीची महाराजांची कथा आपल्याला पुन्हा ऐकायची 6व्या स्कंधात. त्यानंतर ख्याती नावाची जी कन्या होती, सगळ्यात धाकटी कन्या, ती भृगु ऋषींना दिली होती. ख्याती मातेला धाता आणि विधाता असे 2 मुलं झाले. त्यांच्याच कुळामध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य जन्माला आले आणि मार्कंडेय ऋषी सुद्धा यांच्याच कुळात जन्माला आले. अशा प्रकारानं हा देवहूती मातेचा मुलींचा वंशविस्तार झाला. त्यानंतर स्वयंभू मनू महाराजांची एक मुलगी जी होती तिचं नाव प्रसूती, सगळ्यात लहान मुलगी. त्या प्रसूती मातेला दक्ष प्रजापतींना दिलं होतं. दक्ष प्रजापतींना तिच्यापासून 16 मुली झाल्या होत्या. अत्यंत सुंदर, कमळासारखे नेत्र ज्यांचे, अशा सुंदर कन्या 16 मुली झाल्या होत्या. त्या 16 मुलींपैकी 13 ज्या होत्या विवाहाला योग्य झाल्यानंतर 13 मुली धर्माला दिल्या, ज्या धर्माचा ब्रह्मदेवाच्या छातीपासून जन्म झाला होता. धर्मांना 13 मुली दिल्या. श्रद्धा, मैत्री, दया, दृष्टी, पुष्टी, तुष्टी, क्रिया, उन्नती, री, मूर्ती इत्यादी जे आहेत ते 13 कन्या धर्मांना दिल्या होत्या. तर श्रद्धा, मैत्री, दया वगैरे प्रत्येकीला एक एक पुत्र झाले. फक्त मूर्ती माता जे होत्या त्यांच्या पत्नी धर्मांच्या, त्यांना मात्र 2 मुलं झाले. ते होते साक्षात भगवंताचे अवतार नरनारायण, त्यांचं नाव. ते जन्माला आले तेव्हा सगळ्या देवतांनी जय जयकार केला. नरनारायण भगवान की जय. नरनारायण प्रभूंचा जय जयकार होतो. यानंतर मग राहिलेल्या ज्या 3 कन्या होत्या दक्ष महाराजांच्या, त्यातली जी स्वाहा नावाची कन्या होती अग्नीला दिली. तिच्यापासून अग्नीपासून त्यांना 3 मुलं झाले. त्यानंतर स्वधा नावाची कन्या पितरांना दिली. त्यांना वयुना आणि धारिणी अशा 2 मुली झाल्या. सती नावाची सगळ्यात धाकटी कन्या भगवान शंकराला दिली, पण तिला मात्र पुत्र किंवा कन्या कोणतीच झाली नाही. कन्या झाली नाही आणि पुत्रही झाला नाही. का झाला नाही त्याचं कारण तिने आपल्या वडिलांच्या यज्ञमंडपामध्ये स्वतःच्या शरीराचा दाह करून घेतला. त्याचं कारण काय होतं की भगवान शंकराचं आणि दक्ष महाराजांचं वैर लागलं होतं. दोघांचं वैर हे ऐकल्यानंतर मग जरा विदुरजी महाराजांना ही गोष्ट आटपटी वाटली थोडीशी.
आणि जो माणूस कधी भांडत नाही त्यानं भांडण केलं म्हणलं म्हणजे माणसाला आटपट वाटतं नाही का? जो माणूस कधी कुणाशी वैर करत नाही त्यानं वैर केलं म्हटल्यानंतर जरा आटपट वाटतं नाही का? कधीच नाही, शक्यच नाही असं माणूस म्हणतो नाही का? तुम्ही काही सांगताय हे खोटी गोष्ट आहे असं म्हणतो ना आपण, तसं ही खोटी गोष्ट वाटते विदुरजी महाराजांना. ते म्हणतात कस्तम चराचर गुरुम निर्वैरम शांत विग्रहम आत्मारामम कथम द्वेष्टी जगतो दैवतम महत्. सांगतात भगवान शंकर जे आहेत चराचरांचे गुरु आहेत. कस्तम चराचर गुरुम निर्वैरम, निर्वैर आहेत, वैररहित, कुणाशी वैर नाही त्यांचं. शांत विग्रहम, पुन्हा आत्मारामम, आत्माराम आहेत परमात्मा, ते कशाला कुणाशी वैर करतील हो? कशाला वैर करतील ते? तुम्ही तर म्हणता त्यांचा आणि दक्ष महाराजांचं वैर झाला म्हणून. दक्ष पुन्हा दुहित्रिवत्सल म्हणजे कन्या त्यांना खूप आवडत होत्या, आणि ज्या माणसाला मुली खूप आवडतात ते जावयाचं खूप लाड करतात, जावयाशी कधी वैर करत नाहीत. म्हणजे दक्ष सुद्धा जावयाशी वैर करू शकत नव्हते, आणि जावई तर असे शांत आहेत ते कशाला वैर करतील? म्हणजे वैर जे झालं म्हणतात ते कसं काय भानगड झाली आम्हाला तर कळत नाही. म्हणजे त्याचं कारण घडलं. ते कसं घडलं? दक्ष महाराज जे होते त्यांना ब्रह्मदेवाने प्रजापतींचं अध्यक्ष बनवलं. अध्यक्ष बनवल्यानंतर ह्याने एक मोठा यज्ञ केला, मोठा यज्ञ केला नाही का? म्हणजे ह्याने नवस केला असेल, असं जर अध्यक्ष झालो तर मग यज्ञ करील नाही का? आणि केला. नाही तर नवस तर असे खूप करतात निवडून यायच्या अगोदर, पण पुन्हा कुठं लक्षात राहतात कोणत्या देवाचा कुठं नवस करायचा ते? काही लक्षात राहत नाही. निवडून यायच्या अगोदर खूप करतात, हे करीन ते करीन ते करीन. कोणत्याही देवाला नमस्कार करतात नाही, कोणत्या देवाला सोडित नाही, सगळ्याला करतात. नवस करताना करतात, पण पुन्हा फेडताना मात्र देवाला सुद्धा ठेकवितात बरं का माणसं. फार हुशार माणसं, फार हुशार. करताना करतात पण नंतर ठकवतात नाही का? ह्याने तसं काही केलं असेल नवस नाही का? ठकवतात कसे पहा, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका माणसाचा मुलगा, एकुलता एक मुलगा आजारी होता, आणि त्याच्या त्या पेशी कमी होत चालल्या. पेशी कमी होतात ना वाटतं नाही का ताप आल्यानंतर? घाबरतात माणसं, रक्तातल्या पेशी कमी व्हायला म्हणले आता कसं करावं, वाचते की नाही कुणास ठाऊक. शंका वाटायला डॉक्टर म्हणायचे काही सांगता येत नाही, आपण प्रयत्न करतो आम्ही. मग तो चालला होता मुलाकडं, जाताना त्या शिवावर एक देव असतात, त्यांना गारदेव म्हणतात नाही का? शिवावर असतात ना इथे नाही का गारदेव. गारदेवाला त्यांनी नवस केला. मला देवा, जर समजा माझा मुलगा नीट झाला तर माझी एक गाय आहे, ती गाय विकून तिचे जेवढे पैसे त्या पैशामध्ये तुमचं छोटं का होईना मंदिर बांधेल, ते पैसे तुम्हाला दान करून टाकेल, मग त्याचं मंदिर बांधेल, काही करेल नाही. काय कुणास ठाऊक कृपा झाली, कुणास ठाऊक ह्याच्या मुलाचा आजार बरा झाला. मुलगा बरा होऊन आला की ह्याच्या लक्षात तर होतं नवस फेडायचं, पण माणूस ठक होता नाही का थोडासा. काम झाल्यावर देवाला सुद्धा ठक होता. गायीचे पैसे द्यायचे ना देवाला, लक्षातच होतं त्याच्या. मग त्यानं काय केलं, गाय बाजारात विकायला नेली, पण सोबत एक मांजर सुद्धा नेली गायीबरोबर. बरं का लक्ष्मण मामा, लक्षात ठेवा. हां, गायीसोबत काय नेलं, मांजर सुद्धा नेली. कसं हुशार माणसं असतात तुम्हाला सांगायला, लक्षात ठेवा. गायीबरोबर मांजर सुद्धा नेली. कशाला नेली असं मांजर, पण ती युक्ती तुम्हाला नंतर कळेल त्यानं का केली त्या. मग कोणी असं आलं ना गाय विचारायला, त्यानं सांगायचं गाय आहे ना, गायीची किंमत काय म्हणले, गाय 1 रुपयाला, पण तिच्यासोबत मांजर घ्यावं लागलं. मांजराची किंमत 25,000. मांजराची किंमत किती? 25,000 असती का? मांजराची किंमत 25,000 असते का? पण गायीची 1 रुपया किंमत असते का? गाय चांगली होती, ती लाल कंधारी चांगली होती, एकदम सुंदर गाय होती नाही का? 25,000ची गाय होतीच ती. पण ह्यानं म्हणायचं गाय 1 रुपयाला, पण त्याच्यासोबत मांजर घ्यायला मांजराचे 25,000 मोजावं लागते. मग आता तुमच्यासारखे हुशार माणसं ते म्हणले गायीची ती किंमत आहे. मांजर म्हणायचं 1 रुपया जास्त चाललाय 25,000पेक्षा. मांजर म्हणायला तर कोणतंही एकच आला नाही, असं खा का असं खा, एकच आहे ना, गायच घ्यायची, त्याला काय. बाकीचे हसायचे, काय मूर्ख माणूस, 1 रुपया गायची किंमत सांगा, मांजरीचे 25,000. मांजरीची कुठे 25,000 असे. पण विचार करणारा माणूस म्हणला कोणीकडून ते 25,000 ते द्यावंच लागणार, गाय तर न्यायची आपल्याला, गाय मिळाली ना मग काय हरकत आहे. मग त्याने ते घेतली गाय. त्यानं मग ते पैसे देत असताना 1 रुपया जेव्हा दिला, म्हणजे हे गायीचे ना, म्हणजे हो हे गायचे, ही इकडच्या खिशात ठेवतो. आणि 25,000 घेताना म्हणजे हे मांजरीचे ना, म्हणजे इकडच्या खिशात ठेवतो नाही का? आणि बरोबर ते 25,000 मांजरीचे इकडच्या खिशात ठेवले, गायीचे 1 रुपया इकडच्या खिशात ठेवला.
आणि जाता जाता देवाला म्हणला, देवा तुला म्हणलं होतं ना मुलगा नीट झाल्यावर गाय विकून जेवढे पैसे येतील तेवढे पैसे तुला देईल. तर 1 रुपया देवाच्या पुढे ठेवला आणि पाया पडून निघून गेला नाही. देव म्हणला, काय बदमाश माणूस आहे नाही का, त्यानं काय युक्ती केली नाही का, देवाला सुद्धा ठकवायची तयारी असते नाही का. त्यांना तसं काही झालं असेल, प्रजापती व्हायचं होतं, नवस केला असेल, झाले मोठा यज्ञ करायचं ठरवला. नवसाचा काय यज्ञ होईना, यज्ञ करायचं ठरवला. यज्ञामध्ये अनेक लोक बोलावले, खूप मोठे मोठे लोक आलेले, सगळे देव गंधर्व यक्ष चारण किन्नर इत्यादी सगळे. मोठा असं स्टेज होतं, त्या स्टेजवर भगवान शंकर आणि ब्रह्मदेव बसलेले होते. बाकीचे यथा ठिकाण जसं जसं ज्याचं होतं ज्या त्या ठिकाणी बसलेले होते. दक्ष प्रजापती सगळ्यात मागवून आले, सगळ्यांनी जय जयकार केला त्यांचा, त्यांना बसेपर्यंत जय जयकार करत राहिले. ते बसल्यावर मग त्यांनी जेव्हा बसा म्हटले तेव्हा बसले. पण भगवान शंकराला आणि ब्रह्मदेवाला पाहिल्यावर दक्ष प्रजापती भडकले मनातली मनात. म्हणजे काय, त्यांना कळते का मी प्रजापतींचा अध्यक्ष आहे, मी आलो तर ह्यांनी उठून उभं नाही राहिलं पाहिजे. पण ब्रह्मदेवाने मला अध्यक्ष केलं, जाऊ दे, त्याने नाही उभे राहिले हरकत नाही, ते माझे वडील पण आहेत, त्याने नाही उभे राहिले तर काय हरकत नाही. पण हा जावई, धाकटा जावई म्हणजे मुलासारखा नाही का, ह्याने उठून माझं स्वागत नाही करायला पाहिजे. आणि मग तो सभासदांना सांगून तुला पाहिलं का, कळतं का ह्यांना काही, कोण आलंय काय नाही त्याचा सत्कार करायला पाहिजे का ना, मी त्याचा सासरा ना, वडिलासारखा ना, मग ह्यांना कळायला नाही पाहिजे का, उठून उभं राहायला पाहिजे, स्वागत करायला पाहिजे सासऱ्याचं. एवढं सुद्धा कळत नाही. पण कोण शिकविल, मसन वाट्यात राहणारे भूत प्रेत जवळ असतात, कोण शिकविल यांना कसं वागायचं. ते सभेत कधी गेल्यावर ना सभेत कसं वागायचं कळत असतं. भगवान शंकराची नाही ती निंदा करायला लागला दक्षिण शेवटी सांगितलं, हो सभासदांनो तुम्हाला सांगतो, आता आजपासून यज्ञामध्ये जो भाग दिला जात होता तो कधीही शंकराला द्यायचा नाही, इथून पुढे जे यज्ञ होते त्याच्यात शंकराला भाग मिळणार नाही. असं सांगितल्यानंतर नंदकिशोर चिडले, म्हणजे त्याच्याला जास्त बोलायला, अरे तू एवढं बडबड बडबड करायला एखाद्या बकऱ्यासारखं, जा तुला बकऱ्याचं मुख होईल, अजामुख होशील. त्यांना शाप दिला. जेव्हा हे निंदा करू लागले भगवान शंकराची, तेव्हा तिथं काही भृगू इत्यादी ब्राह्मण देव होते, ते हसायला लागले होते. नंदकिशोरांचा राग त्यांच्यावर आला, म्हणजे ब्राह्मणांना तुम्ही माझ्या शंकराची निंदा होताना हसताना जा दरिद्री व्हाल. पण ते ब्राह्मण का कमी होते, ते तपस्वी होते, त्यांनी यांना शाप दिला, तुम्ही सगळे भगवान शंकराचे जे भक्त आहात ते पिशाच्या सारखं वागा. त्यांनी ह्यांना शाप, ह्यांनी त्यांना शाप, सगळे भडाभड शाप द्यायला लागले. भगवान शंकर शांतच. डोक्यावर गंगा वाहते ना, मग डोकं शांत नाही राहायचं तर कसं. ज्याच्या मस्तकावर गंगा वाहते त्याचं डोकं शांत राहत नाही. महात्म्याचं डोकं का शांत असतं, म्हणजे त्यांच्या डोक्यावर ज्ञानगंगा वाहते नाही का. भगवंताच्या डोक्यावर गंगा वाहते, ह्यांचं डोकं का शांत, ज्ञानगंगा वाहते, ज्ञानगंगा वाहत असल्यामुळे डोकं शांत राहतं. भगवान शंकरांना नाही राग आला, भगवान शंकर तिथून निघून गेले. पण दक्षाने मात्र खुणगाट बांधली, मी बदला घेईल, आता यज्ञात कधी भाग देणार नाही याला. मग यज्ञात भाग नाही द्यायचा तर स्वतःच यज्ञ सुरू केला. घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा वाजपेयी नावाचा यज्ञ केला, पुन्हा बृहस्पती सौ नावाचा यज्ञ केला. आणि यज्ञ केल्यानंतर ते यज्ञामध्ये भगवान शंकराला भाग दिलाच नाही. पण बृहस्पती सौ यज्ञ करताना मात्र यज्ञामध्ये येणारे जे देवता होते त्या देवतांना कैलास पर्वतावरून यायला सांगितलं होतं. कैलास पर्वतावरून जशी विमानं येताना दिसले तर सती माता चौकशी करू लागल्या, कुणासाठी, कुठे चालला, कशासाठी विमानं चाललेत हे. म्हणजे दक्ष महाराजांनी मोठा यज्ञ ठेवला हरिद्वारला, आणि तिथे आम्ही चाललो यज्ञामध्ये सहभागी व्हायला, आम्हाला निमंत्रण आहे, तुम्हाला नाही का काय. असं फार बोलतात नाही का, तुम्हाला नाही का, आम्हाला तिथं निमंत्रण आहे, तुम्हाला नाही का काय, असं हटकून म्हणायचं असतं नाही. ज्या महाराजाचं पत्रिकेत नाव नाही मोठ्या कार्यक्रमाला त्याला हटकून सांगायचं. तिथं आपला मोठा कार्यक्रम व्हायला ना पेडगावला, तिथं आपलं कीर्तन आहे ना, तुमचं नाही का काय, बरं आहे का, तुला काय करायचं त्याच्यात, नसेल एखादं काय. किती महाराज जगामध्ये काय, किती हजारो महाराजांमध्ये एका सप्त्यात का सगळे हजारो महाराज बोलीत असतील का काय. तुझा नंबर लागला, तू लागला, जाय की तिथे नाही का. पण कशाला, तुमचं नाही का काय, कशाला नाही का काय, आहे का काय. पण ते असतं असं नाही, हटकून चिडवायचं असतं नाही का. मोठा कार्यक्रम, तुम्हाला निमंत्रण नाही का काय. सती मातेनं ते ऐकलं, म्हणजे वडिलाच्या घरी कार्यक्रम, मला कसं कळालं नाही. धावत आल्यानं सांगितलं, अहो अहो तुम्हाला माहिती आहे का, प्रजापते श्वेश्वरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव किल वयंच तत्राभिसराम वामते यद्यर्थितामि भूधा व्रजंतीही. अहो तुमच्या सासऱ्याकडे केवढा मोठा यज्ञ आहे, तिथे एवढे सगळे लोक देवता चाललेत, आपण सुद्धा जाऊया की. भगवान शंकर म्हणले, आपल्याला निमंत्रण नाही, आपण जायचं नाही. सती माता खूप आग्रह करायला लागल्या. भगवान शंकरानं समजून सांगितलं तरी ऐकेनात. सती मातेनं सांगितलं, तुम्हाला नाही यायचं तर मला जाऊ द्या, मी जाते, माझ्या माहेरात जायला मला कशाला निमंत्रण लागतं, मी जाते. अगं तू जाऊ नको, तुझा अपमान होईल,
नाही मला जायचंय. हट्ट घेतला म्हणले मग जा बाबा, जायचं काय. भगवान शंकरानं सांगितलं जास्त हट्ट घेतला नाही जाऊ दिले की आत्महत्याच करेल. मी तर आत्महत्या करेल, तिथं सुद्धा आत्महत्याच करणार आहे, कारण तिला सहन होणार नाही माझा अपमान. पण इथं आत्महत्या करण्यापेक्षा तिकडंच होऊ द्या, कशाला भानगड आपल्याकडे. जा जा जायचं का. सती माता निघाल्या, नंदिकेश्वरांना बरोबर घेतलं. सोबत घेऊन जेव्हा तिथे गेल्या तर गेल्यानंतर अशी अपेक्षा होती की सगळ्या बहिणी माझ्या आलेल्या आहेत, किती प्रेमानं बोलतील, सगळ्यांच्या भेटीगाठी होतील. किती दिवस झालं माझ्यापेक्षा त्या मोठ्या बहिणी मला खूप लाड करतात माझा, आता मला गेल्यानंतर किती प्रेम मिळेल सगळ्यांचं. पण तिथं गेल्यानंतर उलट झालं. एक बहीण ढुंकून बघेना, बोलेना सुद्धा, टोमणे द्यायलाच बघतो. एकटीच आली का ग, आणि ते कुठे आहेत. आणि बसले असतील की मसन वाट्यात, ते म्हणजे मेहुणी त्यांचे नाही का, कुठे आहेत ते. मसन वाट्यात बसले असतील, त्यांना काय भान असते, त्यांना काय घेण्या देण्याचा संबंध येतो नसते. असं तसं बोलायला लागल्या. सती मातेला तर फार वाईट वाटतं. शब्द असे टोचायला लागले भाल्यासारखे, त्यांचे बोल फार वाईट वाटलं. माझ्या माहेरात माझा असा घोर अपमान होईल याची मला अपेक्षा सुद्धा नव्हती. दक्षानं सांगून ठेवलं तर खबरदार सतीला बोलायचं नाही कुणी. आणि त्याच्यामुळे बोलणं गेलं, आणि बोलू लागलं तर असे टोमणे देऊ लागल्या. वडिलाकडे गेल्या नमस्कार करायला तर त्यांनी पाठ फिरवली, पाया सुद्धा पडू दिले नाही मुलीला. आता मात्र संपलं सगळं. माहेरात राहिले काय आपलं. आता फक्त एकदा आईकडे जायचं ठरलं. गेल्या आईकडे गेल्या, आईला नमस्कार केला तर आईनं मात्र लांबूनच उठून धावत आली, माझी सती आली, सती आली. सती आली म्हणून प्रेमानं जवळ घेतला, कुरवाळला प्रेमानं जवळ बसवलं. विचारपूस कुशलक्षेम विचारला. बाई किती दिवस झालं तुला पाहिलं नव्हतं, बरं झालं सती, मला वाटत होतं तू नक्की येशील. तुझ्या वडिलांनी मुद्दाम तुला निमंत्रण दिलं नव्हतं, आणि तुझ्या मालकाचं आणि त्यांचं काय वैर लागलं काही कळत नाही. मी खूप समजून सांगितलं पण त्यांच्या डोक्यात काही बसेना. जे वैर बसलं ते फॅड बसलं निघस ना, ते काय किती सांगावं समजून. बरं झालं तू आलीस. सती मातेला प्रेमानं कुरवाळलं आईनं. सती माता म्हटली ह्याच्यासाठी जीवनामध्ये आई पाहिजे नाही. सगळ्यांनी जरी टाकून दिलं तरी पण आई मात्र टाकून देत नाही आपल्या लेकरांना. आईचं प्रेम हे निष्पाप प्रेम आहे, त्या प्रेमाला तोड नाही. म्हणून तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणून सांगतात ना. सगळ्यात जर श्रेष्ठ कोणी असेल तर ती फक्त आई आहे. आई सबसे बड़ी है मारे पगले, सबसे बड़ी है सबसे बड़ी है मारे पगले, सबसे बड़ी है सबसे बड़ी है मार पगले, सबसे बड़ी है मार, सबसे बड़ी है मार पगले, सबसे बड़ी है मार। माँ से बढ़ कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़ कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है। माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ रे पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ रे पगले, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ रे पगले, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ रे पगले, सबसे बड़ी है माँ। आई विना कोणी श्रेष्ठ असू शकत नाही. म्हणून तर सांगतात आई एकदा जर गेली तर जीवनामधला प्रेमाचा झरा आटला, संपलं प्रेम. कोण देणार असं निष्पाप प्रेम. बेगडी प्रेमामध्ये आपण आईच्या प्रेमाला विसरून जातो, पण खरं प्रेम ते शुद्ध प्रेम आहे. बेगडी प्रेम तर दिसण्यापुरते आहे. बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख म्हणजे बेगडाची बाहुली. विषय समाजामध्ये मिळणारं प्रेम म्हणजे बेगडाची बाहुली, वरून फक्त छान दिसतं.
आईचं प्रेम मात्र निष्पाप प्रेम, शुद्ध प्रेम. आज सती माता इथं थोडी शांत झाली, नाही तर काही खरं नव्हतं. माहेरच संपलं होतं तिचं, पण माहेर आणखीन जिवंत आहे. आई जिवंत आहे म्हणजे माहेर जिवंत आहे आणखीन. आईनं सगळं सगळं सांगून टाकलं मनात, आणि हिला आता कळालं कशामुळे मला निमंत्रण नव्हतं. सती माता यज्ञामध्ये गेली, पाहिलं तर यज्ञात भाग नाही भगवान शंकराला. सगळ्या यज्ञातल्या जेवढ्या ऋषीमुनी किंवा ब्राह्मण होते त्यांना सगळ्यांना चिडली. तुम्हाला कळत नाही यज्ञात भाग दिला जात नाही, का दिला जात नाही भाग? ते म्हणले का म्हणून द्यायचं, तुमच्या वडिलांना सांगितलं देऊ नका का? म्हणजे त्यांना विचारा. आपल्या वडिलाकडे गेल्या सांगितलं का हो बाबा माझ्या पतीला का भाग दिला जात नाही? म्हणजे काय म्हणून द्यायचा? तो का देव आहे? स्मशानात राहणारा, ताज्या चितेचं भस्म अंगाला लावणारा, अमंगल असणारा, भूत प्रेत सोबत घेऊन फिरणारा, त्यांना काय म्हणून भाग द्यायचा? कशामुळे? तो का देव आहे? असं म्हटल्यानंतर सती मातेला खूप वाईट वाटलं. माझ्या पतीचा अपमान करतात माझे पिता. पित्याचा सुद्धा राग आला. ती पतिव्रता माता होती, पतीचा अपमान पित्याकडून सुद्धा सहन करू शकत नाही. खबरदार बाबा, आता बोललात ते बोललात, त्याच्यानंतर जर परत माझ्या पतीसाठी काही बोललात नाही तर मी सहन करू शकणार. काय करशील म्हणून पुन्हा निंदा सुरू केली. मग मात्र सती मातेनं त्यांच्या समक्ष तिथे यज्ञमंडपामध्ये बसल्या आणि आपलं शरीर असं पेटवायची सुरुवात केली. मूलाधार चक्रापासून प्राणांचं उत्क्रमण करत योग सामर्थ्यानं दोन्ही भुवयांच्या मध्ये प्राण आणले आणि प्राण आणि अपानांची गती एकत्र केली आणि प्राण अपानाची गती एकत्र करून योगाग्नी प्रगट केला आणि त्या योगाग्नीच्या द्वारा आपल्या शरीराचा दाह करून घेतला. योगाग्नीनं जर शरीराचा दाह करून घेतला तर आत्महत्या केल्याचं पाप लागत नाही. जर कुणाला असं करावंच वाटले आत्महत्या तर योग शिकावा आणि योग शिकून योगाग्नीच्या द्वारा मग आत्महत्या करावी. नाही करावं वाटली तर, नाही तर करूच नाही का? मग सांगायचं तात्पर्य योगाग्नीनं आत्महत्या केली, काही पाप नाही. सती मेली ह्याला बिलकुल दुःख नाही स्वतःला. नंदिकेश्वरांनी वगैरे भगवान शंकराला जाऊन सांगितलं असं झालं. भगवान शंकर म्हणजे आता हद्द झाली, किती सहन करायची शेवटी, कुठेतरी मर्यादा असते त्याला. भगवान शंकराने आपल्या जटा सोडल्या आणि फटाक शापटल्या. जटेमध्ये बांधून ठेवलं होतं वीरभद्रांना, कारण ते खूप प्राणी खात होते आणि म्हणून त्यांना नियमन करण्यासाठी जटेत बांधून ठेवलं होतं. जटा आपटल्या की वीरभद्र प्रगट झाले, मोकळे झाले की बस आळोखे पिळोखे देऊन सांगितलं बाबा मला काय काम आहे सांगा. तिचं काम असलं तरच मोकळं करायचे त्यांना, नाही का बाकीचं कधी मोकळं करायचं. मोकळं सोडलं की ते खाऊनच टाकायचं. आज मोकळे सुटले, बोला काय काम आहे? म्हणले तुला दक्ष यज्ञात जायचंय आणि दक्ष यज्ञाचा विध्वंस करायचा. फक्त एवढंच सांगितलं होतं, दक्ष यज्ञाचा विध्वंस, दक्षाचा विध्वंस नाही सांगितलं. पण ते काय बिघडला मामला की बिघडला. निघाले सगळ्या शिवगणांना घेऊन. अगोदर ते ह्यांना पाहिलं, शिवगण म्हणजे काय भूत प्रेत बेताळ नाना प्रकारचे विचित्र विचित्र अवस्थेत आले. तर पाहायला यज्ञ पाहायला आलेले तो लोक घरटवून गेले. यजमान तर कुठे गेले, यजमान गेले. पण यजमान गेल्यानंतर जे ऋषीमुनी राहिले होते त्या ऋषींनी मात्र प्रयत्न केला. भृगु महाराजाने ऋभू नावाच्या देवता प्रगट केल्या अग्नीत आहुती टाकून, आणि सगळे भूतगणांना त्रास देऊ लागल्या देवता. भूतगण जसे त्रस्त होऊ लागले तसे मग पुषा देवता दात काढून हसू लागले. भगदेवता डोळे वटारून बघू लागले. रागाला वीरभद्रांना सगळ्यांचं लक्षात ठेवलं. म्हणजे थांबा ह्या देवाचा काटा काढू द्या, तुमच्याकडे बघतो, थांबा बघतो तुमच्याकडे म्हटले नाही का. मग ते जेवढे रिभूदेवता प्रगट केले होते ते सगळे खलास केले वीरभद्राने. आणि जे पुषा देवता दात काढून हसू लागले त्याचे 32 दात पाडले का झटक्यात. एकच बुक्की मारली की 32ला 32 बाहेर आले. भगदेवता जे होते त्यांचे दोन्ही डोळे काढून घेतले असे, बोट घातले डोळे उपसून घेतले असे. भृगु महाराजांनी हे प्रभुदेवता प्रगट केले होते ना, त्यांचे दाढीचे जटेचे केस सुकटायला सुरुवात केली. भृगु महाराजांची फजिती पाहिली की बाकीचे ऋषी धूम ठोकायला आले, पळून गेले जिकडं तिकडं. दक्ष महाराज त्यांना अडवायला गेले तर वीरभद्राने त्याचा शिरच्छेद केला आणि अग्निकुंडात शिर टाकून दिला. बस हे सगळे देवता धावत धावत गेले, ऋषीमुनी धावत गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाला शोक झाला, कारण ब्रह्मदेवाचे पुत्र होते दक्ष. मुलाचा मृत्यू झाला हे त्यांना बरं वाटलं नाही, पण म्हणले मुलाचा मृत्यू होणार अटळ होता, कारण त्यानं वैर कुणाशी केले? भगवान शंकराशी. भगवान शंकराशी कोणी वैर करेल आणि वाचणं कसं शक्य आहे? शक्यच नव्हतं. भगवान शंकराची स्तुती करण्यासाठी ब्रह्मदेव आले. सगळ्या ऋषीमुनींना घेऊन स्तुती केली भरपूर. ब्रह्मदेवांनी ती स्तुती केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. म्हणजे बोला काय पाहिजे तुम्हाला? म्हणले मला काही नको भगवन, पण दक्षाचा यज्ञ विध्वंस करत असताना वीरभद्राने दक्षाचा वध केला, तर दक्षाला जिवंत करा म्हणजे यज्ञ पूर्ण होईल. देवा एवढी कृपा करावीच लागते. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही.
आणि मग भगवान शंकर तिथे यज्ञमंडपात आले. दक्ष महाराजांचं धड दिसलं पण शिराचा पत्ता नाही. वीरभद्रांना विचारलं तर वीरभद्र म्हटले मी अग्निकुंडात टाकून दिलं, जळून गेला असेल. आता कसं करावं जिवंत, बिना शिराचं धड कसं जिवंत करावं, त्याला शिर पाहिजे की नाही. जा म्हणले एखादा प्राणी बघा. सैनिक गेले, सुरुवातीला जो प्राणी मिळेल त्याचं शिर कापून आणा. गेले तर रस्त्यामध्ये बकरा भेटला, बकऱ्याचं शिर कापलं की आणलं, त्यांच्या धडाला लावलं, दक्ष जिवंत झाले. दक्षाने त्या आजामुखानं भगवंताची स्तुती केली. आजा म्हणजे बकरा, त्या मुखाने स्तुती करायला लागले. भगवान शंकर प्रसन्न झाले, त्यांना वरदान वगैरे दिलं, त्यांचा यज्ञ पूर्ण करून घेतला. अशा प्रकारानं सती मातेचं आख्यान इथं संपलं. त्यानंतर मग ब्रह्मदेवाचे जे मुलं होते, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार, नारद, हंस, अरुणी, यती, या 8 मुलांना संतती झाली नाही. कशी होईल? संन्याशी होते ना ते, संन्यासी असल्यामुळे त्यांच्या संततीचं वर्णन इथे नाही. अधर्म जो होता, अधर्माचं मात्र लग्न झालं होतं मृषा नावाच्या स्त्रीशी. तिचा त्यांचा वंश विस्तार नरक आणि नरकातल्या यातनापर्यंत वाढला, त्यांची संतती सांगितली. यानंतर मग स्वयंभू मनु महाराजांचा वंश विस्तार सांगायला प्रारंभ करतात. स्वयंभू मनु महाराज जे आहेत त्यांचा वंश विस्तार सांगतात, तो आपल्याला आता ऐकायचा आहे. अथात कीर्तय वंशम पुण्यकीर्ते कुरुद्वः स्वयंभुवस्यापि मनोहरेरंशांश जन्मनः. सांगतात स्वयंभू मनु महाराजांची जे मुलं होते प्रियव्रत आणि उत्तानपाद, ते प्रियव्रतांना भक्तीचं व्रत प्रिय असल्यामुळे ते वनात निघून गेले होते तपस्या करायला. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, कशानेही ते समजले नाही. शेवटी घरी परत न आल्यामुळे उत्तानपाद महाराजांना पेच पडला. आता मोठ्याला राज्य द्यायला पाहिजे होतं, पण मोठा नाही आला तर शेवटी धाकट्याला देणंच भाग आहे. आणि म्हणून उत्तानपाद महाराजांचा युवराज्याभिषेक करण्यात आला. युवराज्याभिषेक उत्तानपाद महाराजांचा झाल्यानंतर कालांतराने उत्तानपाद महाराजांचं लग्न झालं एका स्त्रीशी, तिचं नाव होतं सुनीती. त्या सुनीती मातेशी विवाह झाल्यानंतर ह्यांना तिच्यापासून एक सुंदर पुत्र झाला. त्यांचं नाव होतं ध्रुव. ध्रुव सुंदर आहे, पत्नी सुंदर आहे. पण एके दिवशी राजा वनामध्ये शिकारीसाठी चालले होते. जाताना एक स्त्री पाहिली त्यांनी, अतिशय सुंदर. त्या स्त्रीच्या सौंदर्यावर राजा मोहित झाला. राजा स्वतंत्र आहे, स्वतंत्र असल्यामुळे त्याच्यावर कोणाचं बंधन नाही. त्यानं त्या स्त्रीला विचारलं, का गं काय नाव आहे तुझं? तिनं सांगितलं मला सुरुची म्हणतात. कुणाची असतो? नक्षत्रियांची. म्हणजे माझ्याशी लग्न करू शकतेस, माझ्याच कुळातली आहेस, चालते ना, माझ्याशी लग्न करशील? ती म्हणली का नाही करणार? राजाशी लग्न करायला कोण प्रतिबंध करेल? कुणालाही आवडेल ते, मला आवडेल तुमच्याशी लग्न करायला, पण माझ्या अटी मान्य असतील तर. राजा मला बोल काय अटी तुझ्या? हिनं सांगितलं तुमची जी पहिली पत्नी आणि पहिला मुलगा आहे, त्या मुलाला आणि पत्नीला जर दूर कुठंतरी ठेवाल आणि त्यांच्याशी जन्मभर नाही बोलणार असं जर प्रतिज्ञा कराल तर मी तुमच्याशी लग्न करेन. चालते म्हणले, काय हरकत नाही. सोडून दिले समजा, आत्तापासून सांगतो. त्या मुलाचा आणि त्या पत्नीचा संबंध सोडला म्हणून समज, लग्न करशील? आणखीन काही? म्हणले हा, एक आट आहे आणखीन. काय आट आहे? एक म्हणता म्हणता वाढवितच चालली ती आट. आणखीन एक आट आहे. म्हणले काय आट आहे? जन्मभर मीच पट्टराणी राहिले पाहिजे. म्हणजे चालतंय. दुसरी? आणखीन काय आट आहे? म्हणले हा, तुम्ही माझ्याच राजमहालात राहिले पाहिजे. चालतंय. आणखीन काय? म्हणले हा, एक आणखीन आट आहे. म्हणले काय आट आहे? वाढवितच चालली वरची आट आहे. काय आट आहे? म्हणले तुम्ही मी जे म्हणाल तेच ऐकलं पाहिजे, दुसऱ्या कुणाचं ऐकायचं नाही. नंदीबैल करून ठेवला. नंदीबैल लग्न व्हायच्या अगोदरच नाही, लग्न झाल्यानंतर तो होतातच, हिनं अगोदरच करून ठेवला नाही का नंदीबैल. म्हणले ते ऐकलं पाहिजे, बस तयारी. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा त्या सुरुची मातेला त्याचा परिणाम भोगावा लागला. बिचारीला वनवास प्राप्त झाला. गेले बिचारी, दूर राजमहालामध्ये ठेवले त्या दोघांना. ध्रुव महाराजांना आणि सुनीती मातेला दूर राजमहालामध्ये ठेवलं. राजानं सांगितलं खबरदार, मला कधी बोलायचं नाही, काही लागलं तर सेवकांजवळ सांगायचं, काय लागतं ते घेऊन जायचं, मला काही मागायचं नाही, मला काही बोलायचं नाही, लागेल ते सगळं मिळेल, बस जन्मभर कधी माझ्याशी बोलायचं नाही. सुनीती मातेचं केवढं वाईट झालं नाही का? राजानं आबोला धरला त्यांच्याशी. आता कसं करा? सुनीती मात्र रडत बसली असेल तुम्हाला वाटत असेल, नाही तर सवतीला शिव्या देत बसली असेल असं तुम्हाला वाटेल. नाही बसली शिव्या देत. तिने विचार केला आपल्या मागच्या जन्मातलं काहीतरी कर्म आहे ते आपल्याला भोगायला आलंय. आता विनाकारण सवतीला किंवा मालकाला दोष देऊन काही उपयोग नाही. मग काय करायचं? आलेल्या वेळेचा सदुपयोग करायचा. भगवंतानं ही कृपा केली म्हणायचं. मी पट्टराणी होते तर मला कोणत्याच कामाला वेळ मिळत नव्हता सत्कर्म करायला. आता मी पहाटे लवकर उठत जाईन, देवाचं भजन करत जाईन, खूप भजन करील, खूप. स्वातंत्र्याचा असा सदुपयोग करणारे माणसं जगात दुर्मिळ असतात. त्या माऊलीला स्वातंत्र्य मिळालंय. काही काही माणसं स्वातंत्र्याचा दुरुपयोग करताना आपल्या जीवनाचा नरक करून टाकतात. नाही, या माऊलीनं स्वर्ग नाही वैकुंठ बनवला.
आपले एकटेचा नाही, संपूर्ण कुळाचा वैकुंठ बनवला, कुळासाठी वैकुंठ तयार केला. त्या मातीनं स्वातंत्र्याचा इतका सुंदर उपयोग करून घेतला. पुढे आपल्याला ऐकायला मिळेल सगळा वैकुंठ झाला सगळ्यांसाठी एका माऊलीच्या सत्कर्मामुळे. त्या माऊलीनं सकाळी लवकर उठायचं. कधी जर कोणी मैत्रिणी आल्या एखाद्या वेळेस काही म्हणाल्या नाही सुनीची मातेचं बरोबर नाही तर हिनं सरळ सरळ सांगायचं तुम्ही काही म्हणू नका, माझ्या सवतीचा जराही दोष नाही, माझ्या कर्माचा दोष आहे, काही म्हणू नका, कधीच बोलू द्यायचे नाही. आणि मग असं जीवन तिचं सुंदर चाललेलं. पहाटे उठून भजन करायची, स्नान वगैरे झालं की लगेच देवपूजा करायची, खूप नामस्मरण करायची, ग्रंथांचं पारायण करायची. दुपारच्या वेळेला अशी कथा असायची गावात, त्या महात्म्याच्या कथेला जायची. सोबत बाळाला घेऊन जायची, छोटंसं बाळ. त्या बाळाला ती सगळी कथा तिथून आल्यानंतर रात्री सांगायची परत. सगळं असं बरोबर त्या बाळावर संस्कार करते. तिनं भविष्यासाठी जे मोर्चेबंदी केलेली, बांधणी केलेली, फार सुंदर बांधणी केलेली. आता तिला दुःख होत आहे पण भविष्यात मात्र परमसुखाच्या प्राप्तीचा मार्ग तिने स्वीकारला. काही काही वेळेला काय होतं, क्षणभरी आम्ही सोशिली वाईट साधिली अवीट निज सुख, आणि त्या सुखाच्या प्राप्तीसाठी त्या माऊलीनं मोर्चे बांधणी केली. बरोबर मोर्चा बांधला, व्यवस्थित काम केलं. त्याला दूरदर्शी म्हणतात. दूरदर्शी अशी दूरदर्शी जे माणसं असतात ना तेच परमार्थ करतात, नाही का. अदूरदर्शी माणसं जे असतात, पायापुरतं पाहणारे, हे माणसं परमार्थ करू शकत नाही. आत्ताच्या पुरतं बघणाऱ्या माणसाला परमार्थ घडत नाही. काय उगत 3 घंटे जाऊन बसायचं तिथं महाराजाच्या समोर, काय मिळतंय असं म्हणतात. नाही तिथं काय काय पैसे देते कोणी का काय करते, त्याच्यापेक्षा काम धंदा केला तर काही मिळेल तरी 4 पैसे, नाही का. तिथं काय मिळतंय असं म्हणतील नाही का. मग सांगायचं तात्पर्य असं आहे की परमार्थाकडे भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहायचंय, आणि त्या भविष्याचा दृष्टिकोन लक्षात ठेवून ती माता आज दररोज कथा श्रवण करते, दररोज चिंतन करते. दिवस सगळा भगवंताच्या चिंतनात जातो. त्याचा परिणाम त्या बाळावर झाला. आईच्या वागण्याचा परिणाम त्या बाळावर झाला. बाळ खूप सात्विक निघाला. 5 वर्षाचं झालेलं लेकरू, पण त्याला एके दिवशी वडिलाबद्दल खूप खूप जिव्हाळा निर्माण झाला. असं वाटायला उत्कंठा की केव्हा केव्हा मी माझ्या बाबाकडे जाईल आणि केव्हा केव्हा बाबाच्या मांडीवर बसेल असं वाटायला. स्वाभाविक लेकराला बाबाची मांडी आवडत नाही का, बाबा आवडत नाहीत का. वडिलांना कधीतरी आपल्याला जीव लावा असं वाटतं ना, कधीतरी आपल्या डोक्यावर त्यांचा प्रेमाचा हात फिरावा असं वाटतं ना लेकराला. आणि तेवढं नसेल तर ते काय मग व्यर्थ जीवन आहे की नाही. त्या लेकराला तसं वाटलं ते 5 वर्षाचं बाळ. आणि सुरुचीच्या राजमहालात जे राजे राहत होते त्या राजमहालाच्या राजद्वारावर जाऊन बाळ उभा राहिला आणि समोर पाहिलं राजे सिंहासनावर त्याचे पिता बसलेले आहेत. त्याचा सावत्र भाऊ त्यांच्या मांडीवर आहे. ते त्याचा खूप लाड करतायत, प्रेमानं कुरवाळतात, त्याचे खूप लाड करतात, त्याला हृदयाशी लावतात. किती लाड करतात. बाबा माझ्या भावाला किती प्रेमानं जवळ घेतात. मी काय पाप केलं असेल. बाबा माझ्याकडे बघत सुद्धा नाही. बाबांना माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही. रडायला लागलं ते लेकरू. डोळे दबदबून आले त्याचे. दबदबलेल्या डोळ्यानं तो बाबाकडे पाहत होता. कधीतरी माझ्याकडे बघतील का एकदा तरी बाबा. पण बिलकुल बघत नाही ते. आपल्या ते लहान लेकर असं लाड करण्यातच रंगले. तेवढ्यामध्ये अचानक सहज दरवाजाकडे लक्ष गेलं राजाचं. दरवाजात पाहिलं का अरे माझा ध्रुव आला की काय. 5 वर्षाचा झाला आता, किती छान दिसतो माझा ध्रुव. पोटच्या गोळ्याने शेवटी जरी बोलायचं नाही म्हटलं तरी लेकरू माझं आहे ना, त्याला वाटते नाही का. त्याला असं वाटलं की धावत जावं या लेकराला बाजूला ठेवून, पटकन उचलावं ध्रुवाला, कडेवर जावं. किती छान दिसतो माझा ध्रुव, किती छान दिसतो. धावत जावं वाटलं होतं पण म्हणले नाही, मी तर वचन दिले ना तिला बोलायचं नाही म्हणून. बसले जागा. मनातले मांडे मनातच राहिले, नाही जाऊ शकले तिकडे. शेवटी बाळाला खुणेनं जवळ बोलावलं. ध्रुव महाराजांना इतका आनंद झाला, आज खूपच बाबांनी मला जवळ बोलावलं नसतं, खुणेनं बोलावलं नसतं. सुरुची तिथं नव्हती म्हणून तेवढी संधी साधून घेतली. बाळ धावत गेला, त्या सिंहासनावरही चढला. मांडीवर बसायचे त्या बाळाने. एवढ्यामध्ये सुरुचीनं पाहिलं कुठून तरी, आणि सुरुची एकदम जोरात ओरडली, हे कारट्या चल मागे हो, मागे हो. का ग आई, तुला तिथे बसण्याचा अधिकार नाही. म्हणजे का नाही, मी त्यांचा मुलगाच आहे ना, ते माझे वडील आहेत ना. मुलाला वडिलाच्या मांडीवर बसायचा अधिकार नसतो. म्हणले असतो, पण तुला तिथे बसण्याचा अधिकार तू गमावून बसलास. माहिती आहे, तू माझ्या पोटी जर जन्म घेतला असतास तर तुला तिथं बसता आला असता. तू दुसऱ्या स्त्रीच्या पोटी जन्म घेतलास म्हणून तुला तिथं बसण्याचा अधिकार नाही. तुला जर बसायचं असेल मांडीवर तर जा, वनात जा, भक्ती कर देवाची. देव प्रसन्न झाल्यावर देवाला म्हणा मला सुरुची मातेच्या पोटी जन्म द्या. तेव्हा माझ्या पोटी जन्म घेशील ना बाळा, तेव्हा तुला तिथं बसायचा अधिकार असेल. तर निघ, उतर.
आई जेव्हा साक्षी राग राग बोलली तर बाळाला इतकं रडायला आलं. पण रडावं कुणाजवळ झालं? कोण आपलंय? वडील तसे पाठ फिरवतात, आई असं टाकून बोलते, कुणाजवळ रडायची इच्छा? कोण आहे आपले म्हणायला? ते लेकरू असं ओढ दातात धरून पळतं नसतं घराकडे. आपल्या राजमहालाकडे आले ना आईला पाहिले की आई आई म्हणून अंबरडा फोडला आणि गळ्यालाच पडले आईच्या. रडायला लागले सार. काही सांगत नाहीत काय झालं. आई वडिलाची निंदा होईल ना. पोथी ऐकताना ऐकलं आई वडिलाची निंदा करणं पाप आहे. नको, कशाला सांगायचं. तेवढ्यात एक दासी आली सुरुचीच्या राजमहालातून. तिनं सांगितलं, राणीसाहेब मी सांगते काय झालंय ते. काय झालं म्हणले, असं असं बोलल्यात छोट्या राणीसाहेब बाळाला. तर सगळं सांगितलं इत्थंभूतीनं. आणि मग हे ऐकल्यावर मात्र मग चिडल्या सुनीती माता. मनात असा विचार आला की हिला काही काही बोलावं सवतीला. काय फरक पडत होता? लेकरू जर मांडीवर बसला असतं तर मी कधी तिचं वाईट चिंतन केलं? काय फरक पडला असता त्याचा? बाळ जर बसला असता तिथं तर काय झालं असतं? काही काही सवतीला बोलावं, शिवीगाळी करावं असं मनात आलं होतं. पण तिने ते मनातले मांडे, मनातच विचार दाबून टाकले मनातले. का? मी जर बाळाच्या समोर त्यांची निंदा करील, त्यांच्याबद्दल तिरस्काराचे शब्द बोलेल तर बाळ त्यांच्याशी वैर करेल. मग जन्मभर त्यांचा घात करण्याचा प्रयत्न करेल. कधीतरी त्यांचा घात या जन्मात तो करील, पुढच्या जन्मात ती याची शत्रू होऊन जन्माला येतील. ते याचा घात करतील पुढच्या जन्मात, हा परत त्यांचा घात लक्षात ठेवून पुढच्या जन्मात हा परत त्यांचा शत्रू होईल. शत्रुत्वानं शत्रुत्व वाढवत राहण्यापेक्षा प्रेमानं शत्रुत्व आजच संपवलेलं बरं नाही का? कशाला परंपरा वाढवायची? तिनं बाळाला समजून सांगितलं, म्हणजे बाळा हे बघ, आई बोलली ना तुला, आईचा राग मानत जाऊ नये. मोठी माणसं बोलतात ना हिताचं बोलत असतात. त्याच्यात हित आहे? माझं हित सांगितलं आई नाही सर, मला एवढं रागवले, तुम्ही म्हणतेस की आई हिताचं बोलते. हा ना बाळा, तुझ्या हिताचं सांगितलं बेटा. अरे नरदेहात आलेल्या जीवानं देवाची भक्ती करायलाच पाहिजे. आई तुला काय म्हणली? भक्ती कर देवाची. पण आई कुठं कर म्हणली माहितीये का तुला? ती म्हणली वनात जा भक्ती करायला. वनात वनात जावं लागतं का ग? म्हणले हा बेटा, वनात गेल्यावरच खरी भक्ती होते. तुला सांगू, घरी म्हटलं की घरी काही ना काही प्रतिबंध येतात. आता समजा तुमचं एखादं 5वी 6वीचा मुलगा आहे आणि तो जर डोळे झाकून बसला जप करत आणि तेवढ्यात जर पाणी सुटलं तर तुम्ही त्याला बसू देताल डोळे झाकून? नळाचं पाणी सुटल्या बसला महाराजासारखा डोळे झाकून, उठ उठ अगोदर पाणी भर. बाकीचे काय नोकर आहेत का काय? तुला काय झालं? उठ. उठावं लागणार का नाही? ते लेकराला बसतायत का डोळे झाकून जप करी? आणि तेच वनात असल्यावर त्याला कोण म्हणेल पाणी भर? ते आपलं आपलं जप करत राहील, जप करत राहील. घरी प्रतिबंध आल्याशिवाय राहतच नाहीत. नाही काही ना काहीतरी प्रतिबंध येतात. आणि म्हणून घरी प्रतिबंध होणार म्हणूनच तुझ्या आईनं तुला सांगितलं तू वनात जा. पण आई, मी असं ऐकलं की वनामध्ये वाघ, सिंह, हत्ती, अजगर, अस्वल वगैरे भयानक प्राणी राहतात आणि ते माझ्यासारख्या चिमुकल्या बाळाला तर खाऊनच टाकतील. मग मी कसली भक्ती करू? कशाच्या देवाची प्राप्ती, कशाच्या आईच्या उदरामध्ये जन्मन, कशाची वडिलाची मांडली? अरे वेड्या, तू पागल आहे. तुला सांगू, जो देवाच्या प्राप्तीसाठी घरादाराचा त्याग करतो ना, देव त्याचा सांभाळ करतात. देवाला ते फार आवडतात, फार आवडतात. देव त्याच्या मागं पुढे उभं राहून त्याचा सांभाळ करतात. मागे पुढे भाराये सांभाळीत, मागे पुढे भाराये सांभाळीत, मागे पुढे भाराये सांभाळीत, मागे पुढे भाराये सांभाळीत. आलिया घाट निवाराया, आलिया घाट निवाराया, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना. आलिया घाट निवाराया, आलिया घाट निवाराया, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना. बाळा, देव तुझा मागं पुढे बरोबर सांभाळ करते. देव तुझी सर्व काळजी करते. आई खरंच का? म्हणले हा.
मग जाऊ का मी? पण आई मला खायला कोण देईल ग तिथं? म्हणजे बाळा, जे खाण्यापिण्याची काळजी करतात ना त्यांना देव कधी मिळत नसतात. जे देहावर उदार होतात देवाच्या प्राप्तीसाठी त्यांना देवाची प्राप्ती होत असते. मग आई जाऊ मी? म्हणली जा. जातो मग आई. जातो मग म्हणले की आई म्हणली जायचं तर जा, कारण आत्मकल्याणासाठी मग ही वेळ आलेली आहे, आत्ताच होऊ शकते ते. आईनं मात्र त्यावेळेस जराही मोह केला नाही. त्या बाळाला लगेच वनवासाला जाण्यासाठी सांगितलं. वनाला जायला निघाला बाळ. आई त्याच्या सोबत जाते. म्हणजे गावाच्या सीमेपर्यंत येते. बेटा मला तिथून पुढे येता येणार नाही, मी पतिव्रत आहे, पतीच्या आज्ञेशिवाय गाव शिव ओलांडता येत नाही ना गावाची. येते तिथपर्यंत. आई तिथपर्यंत जात असताना सोबत चालली. सुरुचीच्या राजमहालासमोरून दोघं जण चालले होते. आईनं सांगितलं बाळा जा, बाबांना आणि आईला नमस्कार कर, लांबून नमस्कार कर. बाबांना म्हणावं मगाची आई म्हणली ना तर मी चाललो वनवासात, वनात चाललो देवाची भक्ती करायला. बाबा तुमचे आशीर्वाद द्या म्हणावं. जा, बाबाचा आशीर्वाद घे, आईचा सुद्धा आशीर्वाद घे. मोठ्यांचे आशीर्वाद पाठीचे असतात, कामं लवकर होतात. जा. ते बाळ गेला बुवा नाही का. आजकालचं एखादं लेकरू असं जाय म्हणले असं, मी नाही त्याच्या पाया पडत नाही असं म्हटले असतं, पण ते बाळ गेला. वडिलांना नमस्कार केलेला म्हणून. बाबा मगाशी आई म्हणली ना मनात जा देवाची भक्ती कर. बाबा मी चाललो देवाच्या भक्तीला. बाबा मला तुमचे आशीर्वाद द्या, म्हणजे मी लवकर देवाची प्राप्ती करून परत येईन. राजाच्या काळजाचं पाणी पाणी झालंय. माझा बाळ 5 वर्षाचा वनात पाठवायचा. बापरे, तिथं वाघ, सिंह, हाती, अस्वल, अजगर माझ्या लेकराचा फराळ करतील. मग सोन्यासारखं लेकरू कुठे पाहू मी? कधी पाहायला मिळेल? नाही नाही, जायची गरज नाही बेटा, असं मनावं वाटत होतं बरं का. म्हणलं नाही गरज बेटा, मांडीवरच बसायचं नाही, हे माझ्या मांडीवर बस असं मनावं वाटत होतं. पण शब्द ओठाच्या पाठीमागं होते, समोर येत नव्हते. राजा काही बोलत नाही, आशीर्वाद देत नाही. ध्रुव महाराजांनी सांगितलं बाबा तुम्हाला मनामध्ये संशय वाटतो का? बाबा माझा निश्चय आहे का, एकदा जर मी तुमचा आशीर्वाद घेतल्यानंतर घराच्या बाहेर पडलो ना तर देवाची प्राप्ती करील, तरच गावाचं तोंड पाहिल. नाही तर ध्रुव तिकडं मरून जाईल पण गावाचं तोंड पाहणार नाही. बाबा फक्त आशीर्वाद द्या एकदा. आता तर राजाची फारच विचित्र अवस्था झाली. काय सांगू या लेकराला आता, कसं बोलायचं नाही त्याला, पुन्हा वचन देऊन बसलेला आहे, कसं करू आता. तेवढ्यामध्ये तिकडून सुरुची म्हणली का आशीर्वाद द्या की काय. लेकरू आशीर्वाद मागताना द्या की त्याला आशीर्वाद. नाविलाज झाला राजाचा, काही बोलता येईना. पत्नीच्या पुढं नतमस्तक झालेलं राजा नाविलाज होता. शेवटी म्हणले जा बाळा, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी. एवढंच बोलू शकला राजा, दुसरं काही बोलू शकला नाही. त्यानं सावत्र राहिला, नमस्कार केला. आई तू पण आशीर्वाद दे ना ग. जा बेटा, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी म्हटले. तिनं तर खुशीनं आशीर्वाद दिला. बाळ जेव्हा निघाला, गावाच्या बाहेर आले, शिवेपर्यंत आले. आता मात्र आई तू येणार नाहीस ना आता पुढे? म्हणे नाही. आई मला नमस्कार करू दे, तू पण मला आशीर्वाद दे ना ग. मग दंडवत केला त्याने. आईला लोटांगण झालं. खरंय, अशा आईला जरूर दंडवत करायला पाहिजे. जी परमार्थ मार्ग शिकवते ती माता खरोखरच धन्य. परमार्थ मार्गाला लावणारी माता म्हणजे सामान्य नाही ती. दंडवत प्रणाम केला त्यानं. तेव्हा त्या मातेला रडायला आलं. आता बाळ माझं जाणार, केव्हा भेट होईल काय अनिश्चित आहे. किती वर्ष लागतील, किती काय होईल काय सांग. वर्ष लागतील तर कदाचित आयुष्य तिकडे जाईल लेकराचं, काही सांगता येत नाही. निश्चय नव्हता.